नमस्कार, मी प्राची शिरकर. मुंबई आउटलुकमध्ये तुमचं स्वागत आहे. आज दिनांक 7 जून 2024 शुक्रवार. लोकसभा निवडणुकीतील अपयशानंतर महायुतीतील शिंदे शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अस्वस्थता वाढली आहे. अजितदादा गटाचे 18 ते 19 आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा रोहित पवार यांनी केल्याने अजित पवार गट फुटीच्या उंबरठ्यावर दिसत आहे. तर एकनाथ शिंदे यांच्या गटातील काही आमदार उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात असल्याचे बोलले जात असल्याने शिंदे गटात देखील अस्वस्थता आहे. नवी दिल्ली येथे आज सुरू असलेल्या एनडीएच्या बैठकीत पंतप्रधान पदासाठी नरेंद्र मोदी यांच्या नावाचा प्रस्ताव राजनाथ सिंग यांनी मांडला. त्याला गृहमंत्री अमित शहा यांनी अनुमोदन दिले. नितीश कुमार यांनीही मोदीच्या नावाला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे येत्या रविवारी मोदी पंतप्रधान पदाची शपथ घेतील. राज्यात गुरुवारी दाखल झालेल्या मान्सूनने सर्वत्र जोरदार हजेरी लावली आहे. पुणे, सोलापूर, कोकणसह राज्यात अनेक ठिकाणी पाऊस पडत आहे. सोलापूर आणि पंढरपूरमध्ये पावसामुळे शेतात पाणी झाले आहे. पंढरपूरमध्ये रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे उपनगरांमध्ये जाणारे सर्व रस्ते बंद झाले होते. आता परिस्थिती पूर्ववत होते आहे. मान्सूनच्या आगमनामुळे शेतीच्या कामांना गती आली आहे. गेल्या वर्षीच्या अखेरीस लसणाचे दर गगनाला भिडले होते. टोमॅटो, कांदा आणि बटाट्याच्या दराने गेले वर्ष गाजवले होते. आता पावसाळ्याच्या तोंडावर लसणाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. नवी मुंबईतील बाजार समितीमध्ये लसणाचा भाव किलोला 85 ते 210 रुपये आहे. गेल्या वर्षअखेरीस लसणाच्या दरवाढीचा विक्रम झाला होता. यावर्षीही हंगामाच्या सुरुवातीपासूनच दरवाढ होण्यास सुरुवात झाली आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यभरात रान पेटवणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. मनोज जरांगे हे शनिवारपासून पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवली सराटी येथे आमरण उपोषणाला बसणार होते. मात्र पोलिसांनी त्यांना परवानगी नाकारल्यामुळे मनोज जरांगे पाटील काय करणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.